सिलेंडरची गाडी रहदारीच्या ठिकाणी तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता. करमाळ तालुक्यातील केम येथील श्री उत्तरेश्वर गॅस एजन्सी संभाजी चौकात रहदारीच्या ठिकाणी आहे. परिसरातील दाट लोकवस्तीमध्ये गॅस एजन्सीकडून गॅस सिलेंडरने भरलेले पिकअप वाहन नियमितपणे उभे केले जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. संबंधित वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात घरगुती LPG गॅस सिलेंडर भरलेले असून ते रहिवासी भागात दीर्घकाळ उभे राहत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. LPG गॅस हा अत्यंत ज्वलनशील पदार्थ असल्याने अशा प्रकारे भरवस्तीत सिलेंडरने भरलेले वाहन उभे ठेवणे धोकादायक ठरू शकते. परिसरात आग, शॉर्ट सर्किट किंवा इतर कोणतीही दुर्घटना घडल्यास मोठी जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्या संदर्भात स्थानिक नागरिकांकडे छायाचित्रांच्या स्वरूपात पुरावे उपलब्ध असून संबंधित प्रशासनानं तातडीने याची दखल घेऊन चौकशी करावी, तसेच भविष्यात कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात येत आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गॅस एजन्सीने सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असून रहिवासी भागात अशा प्रकारे गॅस सिलेंडरने भरलेली वाहने उभी करण्यास प्रतिबंध करावा अशी ही मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे. तर याबाबत ग्रामपंचायतीने निर्बंध घालावं अशी मागणी प्रदीपसिंह गोरख सावंत यांनी केली आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. चौकात गाडी लोड करायचा का गॅस भरायचा नियम आहे का? चौकात गाडी लोड करायचं इथं घर आहेत माझं स्वतःचं घर 20 मीटर अंतरावर. तिथं भरलेली गाडी लोड करायचा नियम आहे का सांगा तुम्ही, बोला. ए पुढे की कॅमेरा, हां सांगा, आहे का? हां माहित नाही ना? इथं ऑफिसचा व्हिडिओ घे, गाडी कुठे लोड बघ, हॉटेलचा व्हिडिओ घे, हॉटेलचा घे, हॉटेल इथं शेजारी इथला व्हिडिओ घे, गाडी लोड घ्यायचा, गाडी नंबर प्लेटचा घे, पुढून पण घे. घरपोच करायचं सोय टाक्या, हे काय कोणाचा विषय नाही. पैसे भरताय 40 रुपये, तुम्हाला घरपोच करायची टाकी, टाकी घरपोच झाली पाहिजे. तुम्ही काय करत ना तक्रार घेतो ऑनलाईन आहे माझ्याकडे, टाका आपले गेम होता ह्याच्यात, आपल्या सरकारवर तक्रार टाका, नाही तर तुकाराम मुंडे द्यायला टाका. 40-50 रुपये देता ना. हां तुमचा अधिकार आहे, ते तुमचे कामगार आहेत, तुमचे मालक नाहीत ते. मग तुमचे मालक नाहीत ते आपल्या सेवेसाठी बसलेत तिथं, तुमच्या माझ्यासाठी.